पण अजून एक खूप गोड हॅशटॅग आहे, हॅशटॅग बाप लेकीची मजा. बाई हॅशटॅग बाप लेकीची मजा कमाल आहे. ते मला नाही आवडत होतो हॅशटॅग. मी क्रिएट केला तो. खूपच गोड आहे तो हॅशटॅग. आणि त्या हॅशटॅग अंडर जे फोटोज असतात किंवा जे व्हिडिओज असतात ते पण इतके गोड असतात. म्हणजे अगदी आपलीच मुलगी आपलंच काम टीव्हीवर बघते. म्हणजे बघायला गेलं तर एखाद्या कलाकारासाठी हा रेग्युलरली होणारा मोमेंट असू शकतो, पण तो किती स्पेशल आहे. कारण त्या व्यक्तीसाठी आपण तिचे बाबा आहोत, पण ती व्यक्ती आपल्याला कलाकार म्हणून बघतेय. सो तिच्या डोक्यात काय काय येत असेल. किंवा अगदी मी बघितलेलं, तू एका कॉफी शॉपमध्ये त्यांना घेऊन गेलायस किंवा त्या कॉफीच्या कपवरती तुमच्या तिघांची नावं. आजकाल आपण खूप कॉफ्या पितो यार 500-500 रुपयाच्या, पण यार तो क्षण किती गोड होता. हे हॅशटॅग बाप लेकीची मजाबद्दल त्यांना माहिती आहे त्या कॉफी शॉपचं काय मागवलं पाहिजे, हे मागवलं मला माहित नाही अजून. त्या कॉफी शॉपमध्ये गेल्यानंतर कुठलं कॉम्बिनेशन मागवलं पाहिजे, कुठलं मग घ्यायला पाहिजे हे त्या दोघींना माहिती आहे. पण मला वाटतं की जसं माझं ढोलकी येत होता किंवा जसे म्हणजे अगोदर सिनेमा तेव्हा स्वरा त्याच्या त्या चिचुंदरीच्या आवाजात माझ्या बाबाचा पिक्चर येतोय नक्की बघा, त्याचे मी छोटे छोटे करायचो. मग इरा तर 2 वर्षाची असताना ये रे रे पैसा नक्की बघा वगैरे तिथून ते त्यांचं कनेक्शन आहे ना माझ्याबरोबर. त्यामुळे कुठलाही पिक्चर आला की त्यांना आवडतं, मी त्यांच्यावर त्यांचा होऊन राहतो. आणि मला नेहमीच वाटतं की ना आम्ही जाम तिघं धमाल करतो. बरं आमच्या तिघांमध्ये जर हेडमास्टर म्हटलंच ना तर तो स्वरा आहे. अच्छा, हा डिसिजन मेकर. नाही हे खरं काय करता तुम्ही कसं तुम्ही. आणि मी आणि इरा म्हणजे भाई म्हणजे त्यात स्वरा पण असते, पण कसं आहे की तिघांमध्ये जरा बाबा लोक बघतायत वगैरे असं तिचं आत्ता झालंय सुरू. पण ती गंमत चांगली. म्हणजे आम्ही सुपर मार्केटला जायचो तेव्हा त्यांना बसून मग ते एक फोटो काढायचो आणि त्यांच्यावरचे फोटो माझ्यासाठी खूप ती मेमरीज आहे. म्हणजे ते बघितल्यानंतर गंमत येते. किंवा सिम्बाच्या दोघांनी बाबाचा पिक्चर आला असं काहीतरी एक व्हिडिओ केलेला तो टाकलाय. एकदा मी झोपलो होतो असाच सोफ्यावर, दोघे आले आणि बसले माझ्या अंगावर आणि आम्ही तो एक व्हिडिओ काढला. म्हणजे ते मुवमेंट आहेत ना. किंवा लॉकडाऊनमध्ये इराचा आम्ही जेव्हा बड्डे सेलिब्रेट केला होता तेव्हा मी ती परिदेवी मग कोणच नाही वगैरे असे व्हिडिओ केलेत आम्ही. आता आम्ही लंडनला गेलो होतो, शूट करत होतो तेव्हा ती आली होती आणि एका काय कुठलं ते असं ते सगळे अम्युजमेंट पार्क आहे, अम्युजमेंट पार्क, हा तिकडे गेलेलो. आणि मग ते गाणं होतं बघ, हे बी कामदाम ते सुरू झालं ना. तर इराला बोललं की रीड करूया आणि मग त्यात तिला ते गाणं पाठ आहे. ती बोलते इंग्लिशमध्ये प्रॉपर. तर मी ते असं करायला गेलो आणि मी नाचायला गेलो तर तिने मध्ये सोडलं, बाबा तुला काय येत नाही करून ती गेलीच. मी तो व्हिडिओ तसाच टाकला. किंवा आम्ही त्या रस्त्यावर फिरत होतो, जीवानं पाटणा ओ पाटणा दोघं, त्यातनं स्वरा बाजूने अशी गेली आहे पीपल आहे रे. तर ही जी गंमत आहे ना ही मला खूप आवडते. आणि त्यांच्याबरोबर म्हणजे ती आल्यानंतर माझ्या आयुष्यात मी आणखीन लहान झालो आहे असं म्हणूया आपण. पण त्यांना मिसही करतो. आणि धिंगाणाच्या पहिल्या सीझनच्या फिनालेला आलेले आणि मी ते डिझनी हॉटस्टार पीपलसाठी यू पीपल चेक इट आउट वगैरे करत असतो ना. तर एक दिवशी तिला तिथेच विचारलं अभिजित काणकेकरनी, बाबाचं इंग्लिश कसं आहे. तर ती बोलली वगैरे तिने ऑन एअर बोलून टाकलं इराणी. सो मला वाटतं त्यांच्यातली ती एनर्जी ती तशीच अबाधित राहू दे. आणि त्याचा बाप असल्यामुळे मी ती ठेवणारच आहे. पण ते कनेक्शन आमचं वेगळं आहे. आणि त्यांना खूप मजा येते. त्यांना आवडतंही, त्यांना नाही आवडत, पण त्यांना मजा येते. कधी कधी एकदा कुठेतरी गेलेलो मी इराबरोबर. इराला मला वाटतं किड्झेनियाला घेऊन गेलेलो आणि रस्त्यात फोटो काढायला लोक आली. तर तिला कधी कधी इराचा मूड असेल तर इरा गुच्चा मारते मला, चल ना अशी गुच्चा मारते मला. आणि कधी कधी इरा सांगते, बाबा त्यांना फोटो काढायचा तुझ्याबरोबर, काढणार आहे ते बिचारे थांबलेत वगैरे असं. हा. किंवा आपण गाडी चालवताना कोणतरी मुलगा आला की त्याला काहीतरी द्यायला पाहिजे यार, आपण त्यालाही. माझ्या गाडीमध्ये छोटे छोटे पाण्याचे बॉटल असतात, बाबा आपण त्यांना पाणी तरी देऊया असं. ते म्हणजे काही त्यांचं पण ते असतं. म्हणजे त्यांच्यावरती आणि ते मोमेंट खूप माझ्यासाठी महत्त्वाचे. आता ते बॉम्बे स्कॉटिशला आहेत ना, तेव्हा त्यांच्या ॲन्युअल डेला गेलेलो मी. तर मी त्यांचा डान्स सुरू होतो ना, तर आपलं बाई सगळे असे माय चाल वाव वगैरे आपण अरे भाई असे असतं ना आपण. तर ते सगळे लोक एकत्र कोरस गातात ना, त्या स्वरात असं होतं की आणि ती गाते वगैरे. मी आपलं अरे क्या बात आहे अशी वगैरे स्वरा करते. आणि इरा या भाई मला म्हणजे अशी ती असते. म्हणजे तिला मला हे आमचं जे काही कनेक्शन आहे ते कमाल. आणि टचवूड ही बाप लेकीची मजा अशीच नेहमी सुरू राहो. बाप लेकीचं कनेक्शन वेगळ्या लेवलचं असतं, ते असतंच.